नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत। राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। संवाद सुपरफास्ट। मोठ्या वादानंतर आजपासून यवतमाळमध्ये 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात होणार आहे। संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे। वैशाली सुधाकर येडे यांना संमेलनाच्या उद्घाटनाचा मान मिळणार आहे। संत तुकडोजी महाराज साहित्य नगरीत दुपारी 4 वाजता हे उद्घाटन पार पडणार आहे। या उद्घाटनाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्याचं स्वागताध्यक्ष मदन येरावार यांनी सांगितलंय। ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करण्यात आल्यानंतर त्यांचं भाषण उद्घाटनावेळी वाचावे अशी मागणी होत होती, मात्र सहगल यांचं भाषण वाचलं जाणार नसल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे। सावेडी भागातील महावीरनगर येथील उच्चभ्रू वस्तीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत तोफखाना पोलिसांनी 3 मुलींसह 6 जणांना ताब्यात घेतले। येथील एका बंगल्यात एक महिला अनेक दिवसांपासून परप्रांतीय मुलींकडून वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती खबऱ्यांकडून पोलिसांना मिळाली। त्यानुसार गुरुवारी रात्री 7:30च्या सुमारास पोलीस कर्मचारी कुंटणखान्यात बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करीत छापा टाकला। यावेळी एक महिला बंगल्यामध्ये खालच्या आणि वरच्या मजल्यावर कुंटणखाना चालवत असल्याची आढळून आली। पोलिसांनी या कारवाईमध्ये 3 मुलींची सुटका केली असून त्यामध्ये 2 परप्रांतीय मुलींचा समावेश आहे। ओरिसाहून मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पकडून सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 70 लाख रुपयांचा 803 किलो गांजा जप्त केला असून दोघांना अटक केली आहे। बाबू सिंग आणि शैलेश राव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। ओरिसाहून येणाऱ्या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात गांजा आणला जात असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला बुधवारी सकाळी मिळाली होती। त्यानुसार पथकाने हडपसर येथे सापळा लावला। त्यावेळी कंटेनरची थांबवून झडती घेतल्यानंतर कंटेनरमध्ये 803 किलो गांजा आढळून आला आहे। गंगापूर तालुक्यातील सिरसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने 7 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना काल दुपारी घडली आहे। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले। गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर काल रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते। सिरसगाव प्राथमिक शाळेतील इयत्ता 1ली-2रीच्या विद्यार्थ्यांनी काल दुपारी एरंडाच्या बिया खाल्ल्याने ही विषबाधा झाली आहे। सांगली रस्त्यावर काल दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि सिमेंट मिक्सर ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर अन्य 2 जण गंभीर जखमी झालेत। अशोक सोपान दिये वय 52 वर्ष, राहणार सांगली शहर असं मृत व्यक्तीचं नाव आहे, तर त्याची 2 मुले शुभम आणि नम्रता हे गंभीर जखमी झालेत। त्यांना उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। नाशिक जिल्ह्यातील तालुका नांदगाव तहसील कार्यालयावर वीज बिल माफीसह कांद्याला हमीभाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका शिवसेनेतर्फे काल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चांमध्ये विविध मागण्या करण्यात आल्या। 7/12चा उतारा कोरा करावा यासह हेक्टरी 50,000 रुपयांचे अनुदान, वीज बिल माफी, चारा छावण्या, कांद्याला हमीभाव तसेच माणिकपुंज धरणातील पाटचाऱ्याची कामे तसेच पाण्याचे योग्य वाटप, रोजगार हमी योजनेचे कामे तसेच शालेय विद्यार्थ्यांची शुल्क माफी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। कृषी पंपांची अन्यायी वीज दरवाढ, थकीत FRP सह शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अल्टिमेटम दिलाय। भाजपचे अध्यक्ष अमित शहा 24 जानेवारी रोजी कोल्हापूर सांगलीच्या दौऱ्यावर आहेत। सरकारला त्यांचा दौरा सुरळीत व्हावा वाटत असेल तर त्याआधी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी असा इशारा खासदार शेट्टी यांनी दिलाय। कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। राज्यातील शिक्षकांची भरती गुणवत्तेच्या आधारावर करण्यासाठी राज्य शासनाकडून पवित्र पोर्टल सुरू करण्यात आले। पोर्टल मार्फत खासगी संस्थांच्या अनुदानित शाळांमधील रिक्त असलेल्या एका जागेसाठी 5 उमेदवारांची शिफारस केली जाणार आहे। या उमेदवारांची मुलाखत घेऊन निवड संस्था चालकांना करता येणार आहे। मात्र या मुलाखतीचे व्हिडिओ चित्रीकरण करणे अशा संस्थांवर बंधनकारक असेल अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टीव्ही। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।